तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. एखाद्या वेळेला असं भजनातही असावं शक्यतो सणवार आपल्याला असतो, काही 2-4 वाक्य त्याच्यातून मिळतात, कोणाला काय मिळतं माहीत नाही, पण ते काय वापरू चालूच आहे. इकडे जे काही त्याला आखून दिलेलं आहे, समोर ठेवलेलं आहे, ते काम चालूच आहे. शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तूसी ओळखावे तुका म्हणे. हे जे काही लिहिलेलं इथे आहे ते काम आपल्या परीनं सुरू आहे की शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तूशी ओळखावे तुका म्हणे. किंवा वस्तूशी ओळखावे, जी वस्तू मला माहीत नाही ती ओळखण्याची यंत्रणा आपल्याकडे काही आहे का, हा पहिल्यांदा विचार करा. जी वस्तू आपण पाहिलेली नाही ती आपण ओळखणार कशी, हे पहिल्यांदा प्रश्न विचारावा स्वतःला, की ज्या वस्तूची आपल्याला ओळख नाही, ती पाहिली नाही. आता मी देव पाहिला नाही, समजा देव समोर येऊन उभा राहिला, बरं आपण कोण, आपण विचारणार त्याला की काय काम आहे माझ्याकडे. त्याला हे सांगावं लागेल शेवटी, माझं काही तुझ्याकडे काम नाही, तुझं माझ्याकडे काम आहे, हे आता त्याला सांगणं भाग आहे. तर बाबा आपलं काय काम आहे नक्की, आपल्याला हेच मूळ लक्षात जर आलं नसेल की वस्तूची ओळख हवे तुका म्हणे, त्यासाठी आपल्याला निदान वस्तूची ओळख काय आहे हे सांगणारे कोणीतरी सत्पुरुष लागतात. ते जे संतरूप धाडी होता, जेव्हा मनुष्य आजूबाजूला जायला लागतो मार्ग सोडून भगवंताचा, त्यावेळेला त्याला कोणीतरी असं जन्माला तो सांगतो की वा रे हे असं नाही. हे जे वर म्हटलं की सांडारे कल्पनासुद्धा म्हटलेलं आहे, ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. आत्ता आपण तिथे आहोत खरं म्हणजे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ झणी, झणी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. तेव्हा मला ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, ह्या अभंगाचा 2 अभंगाशी संबंध येतो, ह्याचा शेवट आणि त्याची सुरुवात, म्हणून हा प्रश्न येतो. सांडारे कल्पना. महाराज ते ज्या मुलाची त्याचं साहेब गोष्ट सांगायचे की त्याला त्या काळातलं मामलेदार व्हायचं आहे, म्हणून त्यांनी त्याला बजावून दिला, तुला मामलेदार व्हायचं आहे. दुसऱ्या दिवशीपासून तो इकडे खेळतो आहे, खातो आहे, पितो आहे, फिरतो आहे, सगळं करतो आहे. हे 1-2 दिवस बघितलं, अरे तुला मामलेदारचं हो म्हणलं मला माहीत आहे. खेळायला निघून गेला, खेळला फिरला हिंडला, सगळं केलं. सगळं झाल्यानंतर त्याला ते म्हणाले रात्री बोलावून, अरे मी तुला मामलेदार व्हायचं आहे म्हणून सांगितलं आहे. तो म्हणला मला माहीत आहे मामलेदार व्हायचं आहे. तर म्हणजे मुळात मामलेदार व्हायचं आहे म्हणजे काय व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल हे जर माहीत नसेल तर त्याच्याकडून फक्त मामलेदार व्हायचे एवढाच उद्गार येईल. मग तेव्हा वडिलांना सांगायला लागतं की मामलेदार व्हायचं आहे म्हणजे ती एक परीक्षा आहे, त्याच्यासाठी पायऱ्या आहेत, त्याच्यासाठी अभ्यास आहे. हे सगळं करशील तर तू त्या परीक्षेपर्यंत जाऊन मामलेदारच्या पोचशील. मग ह्याला तुला मामलेदार व्हायचं असेल तर नुसतं मामलेदार व्हायचं आहे ते मला माहीत आहे म्हणला. म्हणजे काय माहिती असतं आपल्याला नक्की. त्यांनी सांगितलं म्हणून मला त्या काळातलं मामलेदार होतं, ते मलदार आजच्या काळचे आहेस म्हणजे काय आणखीन म्हणाल ते. तर हे जे काय असेल पुढे आहे ICS मी आहे झाले, काय फरक पडला, शेवटी ते व्हायचं आहे. व्हायचं आहे बरोबर, पण व्हायचं आहे म्हणजे काय, तर ते व्हायचं आहे म्हणून दाखवायचं, हे याचा संध्याकाळ सकाळ काय उपयोग नाही. म्हणून काय व्हायचं आहे हे याची माणसाला उजळणी असावी हे तर बरोबरच आहे. मला भगवंत व्हायचं आहे, पण भगवंत व्हायचे म्हणजे नक्की काय करायचं आहे. मला उद्धरून जायचं आहे, सगळेजण म्हणतात मला उद्धरून जायचं आहे. उद्धरून जायचं म्हणजे काय करणार नक्की. मला भगवंत व्हायचं हे बरोबर आहे, भगवंत व्हायचं म्हणजे काय करायचं आहे. मी ज्या वेळेला नसेन त्यावेळेला भगवंत असेल, मी ज्या वेळेला नसेन त्यावेळेला देव असेल. मी ज्या वेळेला जिथे आहे तिथून जेव्हा मी वर जाईन चांगल्या अर्थाने, मनाने कशाने उन्मना वगैरे तर ते जे आहे तेव्हा उद्धार शक्य. नाहीतर मला माझा उद्धार केला बरोबर आहे, पण तुम्ही काय करणार आहात नक्की. जसं हे मुलाची अवस्था झाली की मामलेदार व्हायचं आहे, हे सकाळ संध्याकाळ
म्हणायला, त्याला उलटं तो बरं झालं म्हणलं आता बाकीचं काही प्रश्न मिटला. मला वाटलं आता बाकीचं काहीच प्रश्न नाही, आता फक्त मामलेदारच व्हायचं आहे. पण मामलेदार व्हायचं म्हणजे काय व्हायचं तर त्यासाठी जशा परीक्षा द्यायच्या आहेत, जसं सावध राहायचं आहे, जसा रोजचा दिनक्रम रोजचा काय आपलं जे चालू असेल ते त्याच्यावर माझी इतकी सावधान नजर पाहिजे की मी इकडून तिकडे जात नाही कुठे. कारण माझं जे ध्येय आहे, त्याची जी वाट आखून दिलेली आहे, त्यासाठी जे करावं लागतं ते सगळं मी जर प्रत्येही करत असेल तर मी बरोबर तिथं जाऊन पोचणार. नाहीतर मी नुसताच मामलेदार होणार. तू मोठा होशील, मामलेदार होणार नाही वयानं. मोठा सुद्धा नुसता उपयोग नाही, ते काही करण्यासारखं लागत नाही. रोज जेवत खात असलं आणि ते होतंच आपोआप. त्यामुळे जेवत खात असलं म्हणजे आपोआप मनुष्य मोठा होतो. तर तशा अर्थाने हा आज जर 10-12 वर्षाचा मुलगा 15 वर्षाचा आहे तर त्याचं काय व्हायचं आहे, तर त्याचं शेवटी 20 वर्षाचा मुलगा होईल, उद्या 25 वर्षाचा मुलगा होईल. म्हणजे हा मोठा झाला म्हणायचं का. तर त्याला ज्या अर्थाने मोठं व्हायचं ते मोठं व्हायचं काय हेच कल्पना नसेल तर आता मी 25 वर्षाचा झालो, आता मी मोठा झालो, आता मला कळते सगळं मी करतो. अरे ती मोठं होण्याची कल्पना नक्की काय आहे. ते जे इथे म्हटलं की ह्या शेवट ज्याचे त्याला शेवटी म्हटलंय शुद्ध करा मन देहाती तवावे हा अभंगावर आपणावून. पण तिथून पुढे ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, ही माझी अत्यंत बालिश कल्पना आहे की मी मामलेदार होणार. अरे होणार, ICS होणार, पण ते सगळं व्हायला काय काय करावं लागणार. त्या लोकांनी काय करून बघितले आणि तेव्हा ते तिथं पोचले. अगदी लौकिकातले, हे तर लौकिकातलं मामलेदार चालले. उद्धाराच्या लोकांनी उद्धारण्यासाठी काय केलं आणि उद्धार म्हणजे काय याची जर कल्पना नसेल तर ती किंवा चुकीच्या त्याच्यापेक्षा जास्त चुकीच्या कल्पना असतील त्या फार आड येतात. माणसाच्या खरी कल्पना म्हणजे काय आणि कोणत्या गोष्टीची कल्पना करण्याची गरज आहे हे कधी होत नाही. म्हणून होतं काय, सांडारे कल्पना म्हणली ती सरळ. तुमच्या ज्या डोक्यात ज्या कल्पना असतील त्या सांडा, सोडून द्या. ज्या अर्थाने तुम्ही म्हणता आहात, म्हणजे ज्या अर्थाने हा मुलगा म्हणतो आहे मला अमुक व्हायचं आहे, त्या अर्थाने मी उद्धरून जायचं आहे, मी अमुक व्हायचं आहे, मला आनंदात राहायचं आहे, सगळं खरं आहे. पण त्या ज्या कल्पना आहेत त्याच्याविषयीच्या त्या काय खाण्यापिण्याने होणार का, त्या वय वाढण्याने होणार का, 4 लोक जोडले म्हणजे होणार का, कशाने होणार ते. म्हणजे ज्या अर्थाने तो मोठा व्हायचा तो कशा अर्थाने मोठा व्हायचा आहे, उद्धरायचं म्हणजे कशा अर्थाने उद्धरायचं आहे. उद्धरायचं म्हणजे काय, असं अमुक ठिकाणी जाऊन बसायचं आहे का काही कुठं, किंवा अमक्या प्रवासाला जाऊन यायचं आहे का. एखाद वेळेला बाबा काशीला जाऊन आला नाही, जाऊन ये काशीला, पण पुढे काय होणार. पुढे तो जसा जाताना गेला जसाच तो येताना असणार. उलटा काहून येणार आल्यानंतर त्रास देणार लोकांना, की मला एवढा प्रवासात त्रास झाला, असं झालं तसं झालं, मला 4 दिवस विश्रांतीची गरज आहे. मग कशाला जायचं, त्याविषयी इथं 4 दिवस विश्रांती घेतली असली, उरले जाणे येण्याचे 10 दिवस वाचले असते. तर असं हे कल्पनाच मुळात आपल्या त्या गोष्टींच्या बद्दलच्या बरोबर नसल्यामुळं माणसाच्या आयुष्यात खूप नुकसान होतं असं त्यांना म्हणायचं आहे. काय जे करायचं आहे ते मी मागे एकदा आपल्या पुस्तकात उदाहरण दिलेले की अमुक एक वस्तू म्हणजे तेच ते उदाहरणाचे स्वरूप वेगळं असलं तरी आपल्याकडे इथे आपला ही मित्रमंडळी हे येतात, आमचे उप्या येतात, मारुत्र्या येतात, तर त्यातलं एकच मारुतीच तसा निघाला फक्त की सीतेचा शोध म्हटल्याबरोबर सगळ्यांनी ज्या उड्या मारल्या त्यावेळेला आणि पळत सुटलेत. आता सीतेचा शोध घ्यायचा आपल्याला. सगळ्यांचे रामाचं भक्तिकार्य आहे, त्यांच्या दृष्टीनं रामाची भक्ती करायची किंवा ह्या देवाची भक्ती करायची आपल्याला तो सापडला आहे. तर त्याचं हे एवढं काम आहे की सीतेचा शोध घ्यायचा आहे. जो तो उड्या मारत सगळ्या दिशानं सीतेचा शोध घेतला, हा एकटा बसून राहिला आता हात जोडून. सीतेचा शोध घ्यायचा हे कळलं प्रभू, पण सीतेचा शोध घ्यायचा म्हणजे काय करायचं. मुळात सीता ओळखायचीच कशी, जी वस्तू मला ओळखीचीच नाही तिचा मी शोध काय घेणार आणि शोध घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे नक्की. तसे आपली अवस्था होती की तेवढा एकच बसला म्हणून एकच टिकला आहे. बाकीचे आपले आपण जर भाई म्हणतो तसं आपले सगळे टिकलेले आहेत बाकीचे त्याच्यातले, ते त्याच्यात अंश आहे बरं का प्रत्येकात. पण ह्याच्यातला अंश शुद्ध आहे, तो विचारी आहे, तो विवेकी आहे, त्याला शंका आहे चांगल्या अर्थाने. तर त्या अर्थाने त्याला ही शंका आहे की शोध घ्यायचा म्हणजे काय. जी वस्तूच मला माहिती नाही, त्यानं सीता बघितलीच नाही आयुष्यात, तो तिचा शोध काय करणार. साधं खरं म्हणजे हे गणित आहे. तर त्याला जे व्हायचं आहे त्यात काय व्हावं लागतं, त्याच्यासाठी काय काय करावं लागतं, ती वस्तू कशी ओळखावी लागते, हे ज्याला माहीतच नसेल. म्हणून त्या आपल्या ज्या गोष्टी सांगतात आणि ते जे त्याच्याकडे असलेली वस्तू आहे, तो म्हणला ह्याला काय होत नाही आहे, दगडाला काय किंमत नाही, तो म्हणला असं कर, नाहीतरी तो दगडाचा त्याला किंमत नाही आहे, तू मला दे, मी तुला आज तुझा खर्चाचा दिवसाचा खर्च किती आहे. तो म्हणला 10-20 रुपयात माझं भागतं, मी तुला 50 रुपये देतो. 50 रुपये दिले आणि त्याच्याकडनं तो दगड घेतला. आता तो हिरा आज आहे, ओळख असे मुढा गारा तशी अवस्था आहे. पारखिया हिरा मुढा गारा.
तसं आपण जे जे काय गोळा केलेलं आहे ना ते पारखून गोळा केले पाहिजे. तर ते हिरा आहे का टाकण्यासारखा हे आहे, गार आहे, हे कसं कळावं? तो म्हणला एवढी वही आहे, काय याचा उपयोग नाही, मला खायला येत नाही, प्यायला येत नाही, चावली तर आपले दात मोडतील, अशी अवस्था आहे, याचं मी काय घेऊन करू? तो म्हणला मी करतो काय करायचं ते, तू पहिला फक्त खर्च किती, काय तुझं द्यायचं काय सांग मला. द्यायचं 10-20 रुपयाची झेप आपली. तेव्हा आपण जे मागतो ना सगळं ते 10-20 रुपयाचंच आहे. आणि त्याऐवजी जे मिळालेला नरजन्माचं आपल्या हातात असलेलं रत्न आपण देऊन टाकायला तयार आहे, तो पारखी आहे, मुढा गारा. हे जे म्हटलं म्हणून कल्पना सांडणं म्हणले सगळ्या. आपली जर काही कल्पना, प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्या कल्पना आहेत. प्रपंचात सुख होणार आपली कल्पना आहे. आता इतकी प्रपंच 70-80 वर्षापर्यंत गेलेली 50शी साजरी झालेली आपल्या डोळ्यासमोर होती, ती सुद्धा ती एकत्र येऊन होईल आणि दोघांच्या समजुती घालून एकत्र करून बाकीच्यांना ती साजरी करावी लागते. 50 वर्षामध्ये काय झालं असेल? 60ला शांत सांगितलेली आहेच, आपल्याला माहीतच आहे. कारण आता काय खरं नाही. म्हणजे आत्तापर्यंत जी अशांती होती ती लोकांनी सहन करण्यासारखी होती, किंबहुना करणं भागच होतं. कारण काय, आर्थिक नाड्या हातात आहेत, तर तोपर्यंत सहन करणं भाग आहे म्हणून माणसं सहन करतात. म्हणून आपलं ते शास्त्रमार्ग म्हणतो आता साठी आली, त्यामुळे आता शांत करा. म्हणजे तिनं काही विधी सांगायचं नाही आहे यांना, कोण म्हणणार असं मला सांगा, कोण कोणाला म्हणावं. मग त्यावेळेला काय होतं आहे की इतक्या कल्पना वाढून बसलेल्या आहेत आणि इतके माझ्या समजुती वाढून बसल्या आहेत, ह्या देवाबद्दल आहेत, लोकांबद्दल आहेत, प्रतिष्ठेबद्दल आहेत, अहंकार स्वतःचे आहेत, किती गोष्टीच्या माझ्या कल्पना वाढून बसल्या आहेत. त्यामुळं आता असं वाटतं की 60व्या वर्षी म्हणजे मी शब्द काढावा आणि लोकांनी असा झेलावा नसतो. आता काय झेलणार मला सांगा, त्यांच्या आधीपासून इतकी 60 वर्ष हाल झाले. मी म्हणतो 5-50 वर्ष तरी झाले असतील, त्यातले कळत्या वयापासून तरी झाले असतील ना. मग ती आता झेलली, ती काय झेलणार यातलं मला सांगा. हे जर अशी परिस्थिती आहे तर म्हणून शेवटी ते म्हणाले की त्यांना एकदा बसवा जाग्यावर थोडा वेळ. शांती आपल्याला माहिती असते ना साठी शांत करतात वगैरे. म्हणजे आता ह्या वेळेला साठी शांतीला माणसाला त्याला निदान तेवढा वेळ तरी तो जाग्यावर बसेल आणि निदान ते कोण असतील ते जंगम गुरुजी स्वामी काय आपल्याला म्हणायचे ते इथे सर्व समान आहे, ते सांगतील ते तरी ऐकतील. बाकी सगळं आपल्याला आयुष्यभर ह्यांचंच ऐकायला लागतं. निदान आता तरी पाणी सोड म्हणलं पाणी सोडतील, उठून उठा म्हणलं उठा म्हणतील, बसा म्हटलं बसा म्हणतील. एरवी हे कोणाला उठा बसा आपण म्हटलं तर ऐकू का, ते ऐकणार आहेत का, ते शक्य नाही आहे. त्यामुळे निदान यावेळेला तरी आता इतकी अशांती चित्ताला आता स्वतःला झालेली आहे आणि इतरांना झालेली आहे. त्याच्यामुळे तर निदान ते जर बदललं गेलं, खरं तर साठीच्या शांतीला माणसाला रीग लागली पाहिजे असा शांत माणूस आहे. आपले नाथ महाराज आहेत, तर मागे त्यांच्या त्या ध्यानाला बसले तर त्यांच्या मागे साप फणा आधारित असे. आपण खूप वेळा नाथ महाराजांचं चित्र पाहिलं असेल. नाथांच्या ध्यानामध्ये त्यांच्या मागं येऊन याचे 6 पंचफणे असले आपल्याला माहिती आहे, तर त्यामध्ये प्रकार असतात तसे. तर 5 फण्यांचा साप मागे वर सावली धरीत असे त्यांच्यावर. आता मला सांगा, तो तिकडनं काहीतरी झालं तरी आम्ही इकडनं तिकडं अजून एक मैलभर हे. पण ध्यान म्हणजे काय हे त्यांना माहिती आहे, ते त्यांचं लागलेलं आहे. ते भगवंताकडं इतके एकाग्र आहेत की त्यांना तो सावली किंवा ऊन ह्याचं सुद्धा भान नाही. ज्याला सावलीने उन्हाचं भान नाही त्याला सुखदुःखाचं भान नसतं. इकडे जी प्रापंचिक सुखदुःख आहेत ती सगळी भान जातं त्यावेळेला कधीतरी ध्यान लागण्याची शक्यता आहे. कारण तिथं तुमच्याशी प्रसंग आहे, ते जे काय आहे. म्हणून त्यांना वृक्षवल्ली आम्हा सुयरी वनचरे आणि काही काळ का होईना पण वृक्षवल्लींच्या साधन बसवल्या. काय निमित्त झालं आणि त्याचा उपयोग झाला. अशावर गंगा आली आम्हाला, काय आता निदान आम्हाला ती तरी मिळू दे. तर हे जे काय आलेलं आहे ते ह्या ठिकाणी आलेलं याचं फक्त निमित्त कारण झाले आणि झाले ते आपल्याला काय वेगळंच मिळालेलं आहे. तेव्हा हे त्यांना स्वतःला त्यांच्या चित्तामध्ये मला सांगा, प्रपंचाचं आपण म्हणतो मुलं ऐकत नाही, एक सामान्य तक्रार म्हणतो. आधी एकमेकांचं ते काय बोलत नाही, कारण पुन्हा काय होते, पुन्हा म्हणणार तुम्ही ते आमचं परत आम्हाला आठवण झाली तर आम्ही आनंदात होतो. तर ते आता उशीर झाला झालं तर झालं, पुन्हा ते होणार परत आमच्या, त्यापेक्षा एवढा वेळ लागतो का, संध्याकाळी घेता येत नाही किंवा दिवसा उजेडी, ते सगळं परत आठवणार. त्यापेक्षा मुलं ऐकत नाहीत वगैरे असा विषय घेतला. काही सांगितलं तर आपण सांगू आणि करू. महाराज म्हणले खरं मुलगा असा असावा, म्हणजे अशी त्याची काय त्याच्यावर संस्कार असेल तो असा असावा, तो वाट पाहत असावा की यांनी आज्ञा करावी. त्या ठिकाणी मुलाला म्हणले आज्ञा करायची गरजच लागत नाही, मुलीला आज्ञा करायची गरजच लागत नाही. ती ओळखूनच काय करायचं ती करते.
त्याला तहान लागली आहे वडिलांना किंवा आईला, हे ज्या मुलाला किंवा मुलीला कळत नाही, तिला अजून खरं काही कळलेलंच नाही असं समजा. तिची डिग्री एवढी असली तरी मी काय त्याला काय मानत नाही. तिला हे जर कळलं नसेल की वडिलांना आईला काय या क्षणी हातपाय दुखत आहेत, काय तरी होतं हे जर कळलं नसेल तर तिला बाकीचं काय कळेल. आता हे काय साधं आहे, तहान लागली, हातपाय दुखत आहे, काय तरी होतं आहे, असं काहीतरी. आता ते वय आहे आणि यांचं हे वय आहे, तर आता ह्याला जर हे कळत नसेल तर हे फक्त शारीरिकच आहे. त्याला वेदना होत आहेत तर चेहऱ्यावर दिसतील ना, मग त्याला चेहऱ्यावर दिसलेल्या वेदना ज्याला वाचता आलेल्या नाहीत 15व्या वर्षी 20व्या वर्षी, तो काय उद्धाराच्या कल्पना करणार आणि काय त्याच्याकडनं आपण शांतीची काय अपेक्षा करणार. मग तिथे त्यांना असा अभिप्रेत आहे. म्हणजे एक बाजू सांगितली पण दुसऱ्या बाजून हे पण आहे की मुलगा ऐकत नाही, ठीक आहे, पण त्या बाजूने विचार करू. मुलगा ऐकत नाही, मुलगी ऐकत नाही, मनासारखं वागत नाही, अमुक वागत नाही. आपण किती लोकांच्या मनासारखं वागलो खरं सांगायचं तर. मी सुरुवात पुन्हा आपल्यावरच आहे. तर मी माझ्या सांगण्यातले कोण असेल ते, तर त्याप्रमाणे आपण काही त्याप्रमाणे केलं का, कल्याणाचे काही मार्ग आपण चालला आहे का. वाट बघायची केव्हा असते, आज्ञेची वाट मुलांनी पाहावी असं महाराज म्हणले. असं आदर्श असं काय मुलींनी म्हणा मुलांनी म्हणा, आता काय त्यात काही वेद. त्यांनी वाट पाहावी. वाट पाहावी ते केव्हा वाट पाहतील, जेव्हा मी बोलत नसेन त्याच वेळेला ते वाट पाहतील. साधं नाही का, शब्दातच फोड असते त्याची, की ते ज्या वेळेला एरवी बोलत नाहीत, अमुक एक पाहिजे म्हणत नाहीत, अमुक एक सांगत नाही. जे महाराजांच्याबद्दल स्वतः 9 वर्ष सहवासात राहून करतो कुठेही म्हटलं की त्यांच्या तोंडून एकच गोष्ट कधी ऐकली नाही, मला अमुक एक गोष्ट हवी, हा शब्द तोंडून ऐकला नाही. लोकांनी त्यांना असंख्य गोष्टी समोर टाकल्या. त्यांनी मागितलं असतं तर राजाचं दळ मिळालं असतं, त्याचा विषयच नाही. पण त्यांच्या तोंडून मला हवं ऐकलं नाही. म्हणजे तपश्चर्या काय असेल, तर ती तपश्चर्येत मग त्यावेळेला हे शक्य असतं. मला काय त्याला काय वडील किंवा आजोबा असण्याची गरज नाही. मी जसा आहे तसं माझ्यापेक्षा कोणीतरी आहे ना लहान, तो कोणीतरी असेलच ना. मग तो मुलगा असेल काय कचेदारी असेल काय असेल ते असेल, पण तो माझं ऐकत नाही. आता करारीमध्ये ऐकत नाही याचा अर्थ मी सांगायला जातो असा उघड नाही का. ऐकत नाही म्हणजे मी सांगायला जातो आणि तो ऐकत नाही. मी समजा सांगायलाच गेलो नाही, तो ऐकत नाही. का ऐकत नाही, त्याला ते पटत नाही म्हणून तो ऐकत नाही. असा काळ आपला पण येऊन गेलेला असेल कदाचित, ते आठवा. मग त्यावेळेला आपल्याला एकदा आठवलं की आपल्या लक्षात येतं, अरे आपण तरी कुठं त्यावेळेला म्हणले ते आपण मनासारखंच केलं. त्याला काय करायचं आहे, मनासारखंच काय, ठीक, त्याचं मन माझं मन हा विश्ववस्तूतलं विश्वमन म्हणून सारखीच वस्तू आहे, त्याप्रमाणे चाललं आहे. आता मला तर आत्ता कळलं, त्यामुळे मी काही सांगायला जातच नाही. सांगायला जात नाही म्हटलं, तुमच्याकडे एकदा विचारेल दोनदा, तुम्ही विचारलं बघितलं, सांगत नाही, तुम्ही बोलत नाही, असं म्हटल्यानंतर त्याला तो विचारतो. तेव्हा त्यावेळेला मग त्याला ऐकायचं आहे म्हणून सांगण्यात तथ्य आहे. नसेल तर काही सांगण्याचं कारण नाही. कारण काय त्याचं करायचं तो करणारच आहे. नाहीतरी आपण कोणाची भविष्य बदललीत तेव्हा आपलं स्वतःचं भविष्य आपल्याला घडवता येत नाही, तिथं त्याचं आपण काय घडवणार. मग आपण आपल्या परीनं आपलं गप्प बसावं. काय असेल ते आपल्याला सांगायचंच असलं ना, हे देवाचं स्थान उत्तम असतं. ते आपलं गुरूंच्या समोर देवांच्या समोर आपल्या फोटोला सांगावं की असं असं मला त्याला सांगायची इच्छा आहे. आपण तर काही शब्द काढला नाही, त्यामुळे बोलायचा ऐकायचा, त्यामुळे त्रास व्हायचा, त्याला त्रास काही प्रश्न नाही, आपल्याकडनं काही त्रास नाही. मग तो आपण म्हणून विचारतो, मला असा असा प्रसंग आहे किंवा मला असाची पद्धत आहे, तर काय करावं. मग त्यावेळेला तो ऐकला नाही असं होईल का. निदान शब्द तरी ऐकेल ना. आपल्याला ऐकणं म्हणजे करणं अपेक्षित आहे. त्यांनी सगळं माझं ऐकून घेतलं पण पुन्हा करायचं तेच केलं, ही तक्रार आपण ऐकली नाही कधी. त्यांनी पुन्हा सगळं ऐकलं पुन्हा करायचं. त्यांनी काय आणि आपल्या घरात ह्यांनी आणि ह्यांनी काय, शेवटी काय करायचं तेच केलं, माझं सगळं ऐकून घेतलं आणि ठीक आहे म्हणले आणि दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा काय करायचं तेच केलं. म्हणजे आपल्याला ऐकणं म्हणजे करणं अपेक्षित आहे. मग महाराजांनी एवढं सांगितलं तर त्यांना करणं अपेक्षित नसेल का नुसतं ऐकणं अपेक्षित असेल, म्हणजे काहीतरी करणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी आपल्या कल्पनामध्ये येतात. मनुष्य का करीत नाही, हो माही, तर मनुष्य का करीत नाही, तो एवढ्यासाठी करीत नाही की त्याला ते पटत नाही म्हणजे काय, तर मध्ये त्याच्या कल्पना आणतात ना. त्याच्या ज्या कल्पनेत त्या म्हणतात की काही गरज नाही, काय अमुक नाही, काय हे खरं नाही, अमुक नाही, काय तरी होतंय. तेव्हा त्यामध्ये येतात. म्हणून त्यांनी काय अनुभवाने आपण होऊन विचारलेलं आणि त्यांनी सांगितलेलं त्याच्याकडनं केलं जात नाही, ऐकलं जात नाही. तेव्हा ऐकण्यामध्ये करणं अभिप्रेत आपल्या साध्या माणसानं आहे, म्हणताना काय अभिप्रेत असेल. मग तो विचार केला की मग ते म्हणतात आपण म्हणून आपल्याकडे हे मौनी साधू झाले.
हे अनुग्रहाचे दर्शन भाषण ते म्हटले, नंतर भाषण काय फारसं कोणाला लाभ झाला नाही. कृपादृष्टीपात बस. म्हणून त्यांची ती आठवण केली की नुसत्या काय त्यांना दृष्टीनं द्यायचं तेवढं त्यांनी दिलं, हात जोडले, ये बाबा तुझं कल्याण असं संपलं. कारण हे शेवटी पुन्हा ऐकण्याचा प्रश्न आहे. ऐकण्याचा प्रश्न आहे म्हणून तो ऐकायला आला म्हणून ऐकत बसेल आणि नंतर त्याला करायचं ते करत असेल. आणि जर समजा तर त्याच्याच कल्पना त्याच्या आड येत आहेत तर त्यांना ते तेवढं फक्त त्यांनी लिहून ठेवलं, सांगत बसले नाहीत. शेवटी ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊ झणी. याचा सरळ अर्थ असा आहे की कल्पना आपल्याला आडरानाच नेतात. आणि तुम्ही बघा अनेक वेळेला भीतीच्या कल्पना आहेत, माणसांच्या विषयीच्या कल्पना आहेत, नंतर ते आपले समज आहेत. हे सगळे समस्त गोष्ट चांगलीच आहे ना. माणसाला आपण लहानपणी म्हणतो माणसाला समज यावी. समज यावी, पण ही जी काही समज आली ती गैरसमजात गेली शेवटी. म्हणजे तिच्यातही पुन्हा आडरान आहे, फाटे आहेत. म्हणून त्यांना हे आता काय आहे शेवटी की त्यांना काय अभिप्राय आहे, सांडारे कल्पना सोडून द्या म्हणले. कल्पना करायचं सोडून द्या, कल्पना करायचं सोडून द्या. याचाच अर्थ वस्तुस्थिती बघा. कल्पना नको. कल्पनामध्ये आड आल्या की तुम्ही कोणाला तरी काहीतरी ठरवाल, काहीतरी होईल, पुन्हा ते जे सांगितलंय ते करणार नाही. हे सगळं जर दिसतंय तर ते कशाला म्हणतील. म्हणजे हे सांगत होतं ते नाथांच्याबद्दल. तिथून आलं हे. नाथांना काही जे काही ध्यान लागतं आहे त्याबद्दल सुद्धा त्यांना व्यवहार काही नाही आहे का, आड आलं नाही का, काही संतांना कोणी बोललं नाही असं काही आहे का कुठे, काही नाही. उलटे एखाद्या सामान्य माणसाला कोणी बोललं नसेल एवढं संतांना बोललेले लोक आहेत. बरोबर आहे, त्यांनी सहन पण केले, पण त्यांच्या दृष्टीने त्याला तीच कल्पनाच अशी सोडून दिली त्यांनी. त्याच्यात तो तसा आहे म्हणून तसा बोलला. ह्यापेक्षा त्यानं त्याच्यात काही रस घेण्याचं काय. तो जर असा असता तर असं बोलला असता. आता असा आहे म्हणून असा बोलला म्हणूनही ते फार त्याला किंमत देत नाही, आणि तसं आहे म्हणून तसं केलं म्हणूनही किंमत देत नाही. त्यांच्या दृष्टीने एकालाच किंमत आहे फक्त, तो भगवंत. त्यांच्या दृष्टीने महाराज काय म्हणाले हे किमतीचं वस्तू आहे. बाकी किंवा देव काय म्हणतोय त्याची किमतीची वस्तू आहे. सद्ग्रंथात काय सांगितलं तर सांडणारी कल्पना सांगितलं. आपण आपल्या त्याच्याविषयी कल्पना सांडून देणं. सोडून देणं कल्पना इतकी गोष्टी सोपं नाही. कारण पुन्हा ती एक कल्पना आहे, लक्षात ठेवा. मी आता कल्पना सोडतो बस, आणि 5 मिनटं कुठलीही कल्पना मनात आणायची नाही, म्हणजे कळेल काय भानगड आहे ती. इतक्या कल्पना उद्भवतात की ही कल्पना सोडायला आपल्याला का सांगितली असेल, ही सोडल्यानं कल्याणच होईल का, उद्या कल्पना सुटली तर आपला व्यवहार चालेल का. आहे माणसाला नेते घर 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 करून ते सोडून देतं नाही. आकाशात तशी अवस्था होते. म्हणजे त्यांना ते का ध्यान साधलं आहे तर ते ध्यायासाठी अशासाठी साधले त्यांच्याजवळ स्वतःच्या कुठल्याही कल्पना नाही. त्यांना वावरतो तो फक्त भगवंत आहे, आणि तो सुद्धा सगळं भांडणं मोकळं करणार आहे. मनाचं कुठल्याही भांड्यात वस्तू नाही कसली. मला अमुक हवं नाही, मला अमुक नको नाही, काहीही भांड्यामध्ये मनाच्या नाही. आपण मनाचं भांडं बघा, त्याच्यात काहीतरी हवं आहे, काहीतरी नको आहे. म्हणजे नको आहे म्हणून काहीतरी मार्ग काढायचा आहे, काहीतरी हवं आहे म्हणून मार्ग काढायचे. हो आहे, आता आयुष्य जातं सगळं. म्हणून ते आडाराना जावं ते म्हटलंय, पुढे म्हटलं ना, नको आडाराना जाऊ जाणे. ते नको आडाराना म्हणण्याचं कारणच हे आहे की जे मनुष्य करतो आहे तो त्याच्या त्या कल्पनांनीच करतो आहे. त्याला अशा तऱ्हेचं एक सद्वस्तू आहे आणि तिच्यामुळे त्याला आदेश झाला म्हणून तो काहीतरी करतोय असं नाही होत. त्याच्या कल्पना करत राहतो. आपण कल्पनाच जगतो. म्हटलं तसं आपण आपल्या कल्पना जगतो, आणि त्या बरोबर आहेत की नाही आपण बघितलेलंच नाही आहे मुळात. त्यांना त्या अभिप्रेत आहेत की नाही हे पण बघितलेलं नाही. त्या जर बरोबर असतील, अभिप्रेत असतील, भगवंताचा आज्ञा असेल, आदेश असेल, तर त्या गोष्टीला अर्थ आहे, ते मान्य. कारण त्यांनी ते तिथं निष्पक्षपाती आहे, कल्याणकारी आहे. तर अशा तऱ्हेचं आपल्याला कसं मिळेल तर ते आपल्याला मिळावं. आणि ते नाथांना मिळालं म्हणजे ते त्यांना सावली धरतो की हे इतक्या ध्यानात आहेत, इतके तन्मय आहेत भगवंताचे. आणि हे तन्मय होताना त्यांना काय प्रपंचातनं मुलगा रोज काय पाया पडतोय का. त्यांच्या स्वतःच्या घरात मुलं ऐकत नाही म्हणतो. नाथांच्या घरात मुलाची काय अवस्था झाली आपल्याला माहिती आहे ना. त्या घरीनी काय केलं पुढे. यांच्याकडनं म्हणजे रागावून तर गेला, घरात तर त्यांना झालाच सगळा, रोज अस्वस्थ तर झालंच. हे सगळं करून पुन्हा तिकडं कसे निघून जाऊन ये बाबा घरी म्हणून जसं एखाद्याला रागावलेल्या मुलाला घरी घेऊन येतात जे आपल्याकडे घडतं. आपण बरं सारखं काय होते काहीतरी म्हटलं म्हणजे आपल्याकडे त्याला काहीतरी घ्यायचं असतं, वस्तू घ्यायची, मोबाईल घ्यायचा, हे घ्यायचं, ते घ्यायचं, काहीतरी असतं. आता या काळात हे तर ते काहीतरी घ्यायचं आहे. ते समजा आपण म्हटलं की बाबा पुढच्या महिन्यात घेऊया किंवा पुढच्या आठवड्यात घेऊया, 2 दिवसांनी बघूया आपण, असं तणतण नुसते ते निघून जातात. दार आपटून थाळ करून आपल्याला कळतं. त्याच्यापेक्षा दाराचं नुकसान पुन्हा भरून काढण्यापेक्षा हे नुकसान परवडला असं काहीतरी त्यांच्या मनात येत असावं. मग ते पुन्हा आला की त्याला सांगतात, अरे येऊन जा जरा बघू, आपण विचार करूया. आणि आला की त्याला सांगतो काय घ्यायचं, आपण घ्यायचं, कुठे मिळते काय, जो जाऊन घेऊन येशील का, मी बरोबर यायला पाहिजे, घ्या ना मोकळं. कारण मी तरी मोकळा झालो.
एवढ्या ह्याच्यावर मनुष्य येतो तसं त्यांना स्वतःला काय होत असेल की त्यांच्या विरुद्ध एवढा त्यांच्या विरुद्ध बोलणार मुलगाच त्यांच्या विरुद्ध बोलणार आणि तो सुद्धा तिकडे जाऊन बसतो काशीमध्ये. काय त्याला ते त्याच्या बाबा घरी हे म्हणणं काढतात काय बरं, त्यांच्या कार्यात विरोध काय. तर हे ज्ञान सगळ्यांना मुक्त हस्ताने वाटतात ही गोष्टीला विरोध आहे. मुक्त हस्ताने ज्ञान वाटतात ही गोष्ट केवळ भगवंतच करू शकेल. तेव्हा ते साक्षात भगवत स्वरूप आहेत ह्याची ओळख नाही म्हणून म्हटलं. ओळख आहे का? ती ओळख नाही म्हणून त्यांच्याकडून परत येईन पण लिहून घेतोय. वकीलसुद्धा लिहून घेणार नाहीत, आपले न्यायाधीशसुद्धा लिहून घेणार नाही, कोणी तुरुंग अधिकारी लिहून घेणार नाही, ऑफिस लिहून घेणार नाही, पण मुलगा लिहून घेतोय की मी परत हे मराठीतला सांगणार नाही मराठीमध्ये, कारण ते ज्ञान आहे ते तसं बंदिस्त असतं. आता काय करावायचं पुढं? ज्याच्या विरोधात ते सगळं त्यांनी सांगितलं. ज्यांनी एवढी ज्ञानेश्वरी आपल्याला शुद्ध करून दिली त्यांना काही कळत नव्हतं म्हणून दिली का? अवतारी पुरुष आहेत, तर त्याच्याबरोबर हे लावून दिलेले त्याला प्रपंचामध्ये. त्यामुळं ते त्याला ओळख नाही त्यांची म्हणून असं झालं. आज भागवत धर्माचा एक आधार आहे, अनेक आधार आहेत, पण त्याच्यामध्ये हा एक आधार आहे मोठा की आज भागवताचं काय ते पारायण किंवा काय ते आधार आहे ना केवढा तरी. आज हजारो माणसं आज जगतात, त्यावेळेला त्यावेळेला त्याची त्यांच्या मुलाला पण किंमत नाही आहे. त्याला पण असं वाटतं की हे सगळं वाटून उपयोगाचं नाही, आपलं ह्याच्यात ठेवलं पाहिजे कस्टडीत आपल्या. म्हणजे त्यावेळेलासुद्धा त्याला ओळख नाहीच ती. नाहीतर ते म्हणतील ती करू म्हणेल तो ना, तसं नाही म्हणत. तो म्हणतो ते करू तर नकाच, पण मी तुम्हाला करून देणार नाही, आणि तुम्ही जर करणार असला तर मी घर सोडणार. ते काय करावं म्हणजे. म्हणून म्हटलं ओळख नसली तर ते जे सुरुवातीला म्हणाले की हे जे ओळखीचा प्रश्न आहे, ती ओळख असली तर हे सगळं आहे आपण करायला जातो. पण वस्तूची ओळख हवी तर आपल्याला त्या वस्तूची ज्यांनी ते 20 रुपयात रत्न घेतलं तर त्याचे हजारो रुपये करणार आहे उद्याला, हे आपल्याला माहिती आहे. हजारो रुपये ज्या रत्नाचे तो करणार त्या काळातल्या भाषेमध्ये ते 10-20 रुपयात विकायला आपण तयार आहोत. तसं हे 10-20 रुपयात आपला जन्म घालवायला आपण तयार आहोत. खरं सांगायचं जे करतो आहोत त्याची व्हॅल्यू काय याचा विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल की जे करायला निघालेलं आहे करावं, पण ते 10-20 रुपयाच्याच वस्तूचं आहे आणि मिळवायचे ते रत्न आहे. त्या रत्नाची ओळख असावी, भगवंताची ओळख असावी, म्हणून त्यांचा जीव तळमळतो, म्हणून त्याने लिहून ठेवलं. यापेक्षा आपल्याला काय आता वेळ नाही सांगण्यासारखा. हे आता काम चालू झालेलं आहे इथं, तर ते 2-3 आठवडे काय चालेल तेवढं जर हे आनंदाचं असेल ते काय चालेल तेवढं उलटं चालू दे, तेवढं आम्ही निवांत मोकळे बसले असं बरं आहे. मला तर हे बरं वाटतं, नुसतं भजन करावं आणि दिवसभर उपासनासुद्धा आनंदाने करावं. तर त्या सगळ्या आनंदाने इथेच होतील, त्यांच्या इच्छेप्रमाणे होतील. आणि संध्याकाळी असं थोडा वेळ 10-15 मिनटं भजनसुद्धा होईल. काय सांगता येते, आता आपल्याला मोकळीकच आहे इथं, पण काय बांधलेले नाही आहे तिथे. आणि त्यांनी आपल्याला सोडून दिले, जावा तुम्ही काय करायचं आमचा उद्धार करताय ना, संतांच्या फोटोचा उद्धार करायचा आहे, त्याचं जेवढं काय हे करायचं आहे, काय त्याला काय अपग्रेडेशन काय ते सगळं करायचं आहे, ते अधिक चांगलं चित्र आपल्यासमोर अधिक आनंदासाठी किंवा त्यांची सेवा म्हणून ते करावं ते करायचं आहे. इकडे मोठं रुफिंगचं काम चाललं आहे, तर अशा अवस्थेत आपल्याला ते म्हणतात बघा आता तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही एवढी एखादे बसलो तरी बस आहे इथं. आणि माई आहेच मागणं, जरा जरा काय गडबड केली की ती तर उभीच आहे आणि एरवी तिच्या तरी समोर कधी उपासना होणार. तेव्हा तिनं जे काय काम केलेलं आहे किंवा तिचं जे चित्त आहे त्याची त्यांना जाणीव आहे, म्हणून त्यांनी ते म्हटलं आता सगळ्यांना आणून तुझ्यासमोर बसवतो, बघू कसं बसत नाही ते. सगळ्यांना आणून बसवलेले. आता आपण सकाळ संध्याकाळ जे काय 7ला काय 10ला काय जी 9ला जी काय उपासना असेल इथे होईल. एरवी आपल्याला आकाश कृपा करेल, अग्नी देवता किंवा ह्या सगळ्या कृपा करतील आणि ते तेवढा प्रकाश आपल्याला देतील, सहकार्य करतील. त्यांनी सगळ्यांनी पंचमहाभूतांनी सहकार्य करावं अशी त्यांना प्रार्थना करतो. आणि ह्या ज्या उपासना आहेत ज्या वेळेला जमेल त्यावेळेला यावं. ह्या एक साधारण 2-3 आठवड्यात एखादा सप्ताहसुद्धा मध्ये होण्याची शक्यता आहे. फक्त तो एखाद्या ग्रंथाचा किंवा असंही होईल, ती सोयीची वेळ वगैरे बघू. आजचा शनिवार झाला, काय जे सेवा असेल भगवंताच्या आपण आनंदात होतो म्हटलं, त्यांची आरती म्हटली, त्यांचं नामस्मरण केलं, तर ह्या आनंदाचा अशा तऱ्हेचा आपल्याला आज तरी अनुभव घ्यायला त्यांनी दिला ना. मी म्हणतो आजचं आज, उद्या जे मिळेल ते घ्यायला तयार. असं असलं म्हणजे ते आणखीन देत असतात, तर ते त्यांनी द्यावं. आणि जसं जमेल तसं आपल्याला यात जेव्हा येईल तेव्हा हे ध्यानाचं स्थान आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जमेल ते ध्यान करावं, ध्यान आणि भजन. बाकीचं ज्ञानाचं काम चाललेलं आहे, त्यांना गरज असेल त्यावेळेला ते करतील, आपल्याला गरज असेल त्यावेळेला मिळेल.
किंवा आपल्याला ओढ लागली तर आपल्याला काय मिळेल. तसं ही त्यांची सोय चालूच आहे. इकडे आता थोडंसं शांततेनं एक 10 मिनटं कधी 15 मिनटं बसता येऊन गेलं तरी चालेल. व्यवस्थेच्या दृष्टीनं आपल्याला हे करायचे ते व्यवस्था केली. त्याच्यामध्ये काही कमी पडलं तर मध्ये आता हा अनुभवाचा भाग आहे, काय त्याच्यात कमी पडलं तर ते ठेवू, काय पाण्याचं बॅरल आहे ते आहे काय. इथं आल्यानंतर आता तिथले कॉमन्स हे सगळं त्यांच्या ताब्यात देऊन टाकले, तुम्ही ते सगळं काम पुरं करा काय असेल ते. त्यामुळे तिथे आपल्याला साध्या साध्या गोष्टी आहेत, शुचिर्भूत आहे, आहे काही आपल्याला टॉयलेटची कधी गरज पडली तर इथले हे 2 घरं इथे जवळची म्हणून त्यांनी आनंदाने सांगितलेले. त्यांना केव्हाही येऊ देत. आपल्याला बांगलेकरांचा ब्लॉक माहिती आहे, इकडे या बाजूला पेंढारकरांचा ब्लॉक माहिती आहे, तर तिथे केव्हाही जाऊन आपल्याला कधी मध्ये थांबावं लागलं, यावं लागलं, आल्यानंतर जपानंतर मध्ये जाऊन यावं लागलं तर त्यांनी मला वाटते 2 आणि 14 ना, हां तर 2 आणि 14 पेंढारकर आणि बांगलेकर ते आपल्याला ओळखी सगळी मंडळी. तर त्यामुळे त्यात कोणाला लागलं तर तेवढी व्यवस्था इथं जवळ ठेवली, म्हणजे तिकडेपर्यंत खेपा घालायला नको, आलेल्या माणसाला मध्ये जावं लागलं त्यांनी आनंदाने जाऊन यावं. ही एक व्यवस्थेचे भाग म्हणून काही आहेत ते सांगितले. आणि बाकीचं आता आपण काय करू, किती मिळवणार आहे तेवढे मिळणार आहे, ते आपल्याला त्यांची द्यायची बुद्धी त्यांनी द्यावी. आणि खऱ्या वस्तूची ओळख तरी निदान इथं बसल्या बसल्या आपल्याला जेवढे काही निरूपण होतील किंवा काय होईल त्यात व्हावी आपण विचार करत असता तर ती आपल्याला ती होतच असते. त्यामुळं तेवढी एक हे सगळे लीला महाराजांचीच आहे. पण तशी ती त्या अर्थाने विचार केला तर सगळ्यात सद्गुरूंची आहे. गुरुपदाचा हा विषय आहेच, त्यामुळे ते म्हणू. आणि मग आता बघू माळेचं काय होतं ते, आपल्याला इथेही ते करता येते की नाही याचा एक फक्त मधल्या काय असेल तेवढ्या कॅमेरे बाजूला घेऊ आणि आरती म्हटली की मला घेऊ. तर आता हे एखादी स्मरण करू, त्यांच्या कृपेनं हे सगळं चाललं आहे. आणि मगचं आपल्याला माहितीच आहे, त्यामुळं तो काही प्रश्न नाही. जय देवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्या माय बाप आपणान्या. जय देव जय देव जय देवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्या माय बाप आपणान्या. जय देव जय देव. हरिभक्तीच्या वंशी जन्म साधेला, बालवयी अति कष्टे सद्गुरु शोधेला. साक्षात्कार तयांच्या पूर्ण कृपे झाला, जानकी जीवन जीवन सांगा देवनला. जय देव जय देव जय देवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्या माय बाप आपण आम्हानन्या. जय देव जय. प्रापंचिक कित्येका तैसा विरक्ता, नामदेवनि दुर्लभ राम दिला हाता. ज्ञान प्रेम देई आजही तव सत्ता, दीन भक्त धन्य सद्गुरु गुणगाता. जय देवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्या माय बाप आपण आम्हानन्या. जय देव सद्गुरुनाथ महाराज. सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता, कलिबल दहना गहना स्वामी समर्था. नकळे ब्रह्मादिकांत अनंता, तो आम्हा सुलभ जय कृपावंता. जय देव जय देव जय करुणाकरा, आरती वाळू सद्गुरु माहेरा. जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव, व्यक्ती अर्थ लाभ बोलडी वाव. सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव, रामी रामदास फळला सद्भाव. जय देव जय करुणाकरा, आरती वाळू सद्गुरु माहेरा. जय देव सद्गुरुनाथ महाराज. बाळ कोणी घेऊन बसले का? बाळ कोणाकडे आहे? आपण प्रयत्न करून बघूया नेमके का. इथून सुरुवात करू, पलीकडून येता येईल, इथून जाता येईल. हे मधलं काढते एवढ्या एरियात आपल्या या खांबाच्या पलीकडे आणि त्या खांबाच्या पलीकडून. सद्गुरुनाथ महाराज त्या खांबाच्या पलीकडून जावा, झाडाच्या पलीकडून जावा, इथून या आणि ह्या खांबाच्या पलीकडून पलीकडे जावा, म्हणजे इथले कुठलं काही आढळणार बघू नका.
उभं राहावं, पुढे जावं लागेल. आणि तुमच्या बाकी बाकीची पुरुष मंडळी तर नेहमीप्रमाणे. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 गुरु महाराज परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु.
जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु 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 जय